जय महाराष्ट्र. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026 मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतो आर-टीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे आणि तो फॉर्म सुरू झाल्यानंतर सगळ्यात जास्त गोंधळ पालकांचा कुठं उडणार असेल तर तो हा की नेमकं किती शाळा निवडू? म्हणजे तिथं तर भरपूर शाळा दिसतायत. मग जास्त शाळा निवडल्यानंतर जास्त लागण्याचे चान्सेस असतात का? कोणी म्हणतं एकच शाळा निवडा. आमचा एक शाळा निवडल्यानंतर लागला. तर हा एक ग्रे एरिया आहे. याला ग्रे एरिया कारण प्रत्येकाचे तर्कवितर्क वेगवेगळे आहेत. आणि बाकीच्या डॉक्युमेंट्स म्हणा किंवा कुठलाही फॉर्म भरताना पूर्ण फॉर्ममध्ये ब्लॅक अँड व्हाईट आहे. म्हणजे तुमच्याकडे असेल तर येस, नसेल तर नो म्हणायचं आहे. परंतु हा एरिया असा आहे शाळा निवडणं, त्यावरती बरंच सारं अवलंबून असणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या शाळा निवडतायत, कशा निवडतायत, त्यावरती तुमचं लॉटरी सिस्टममध्ये लागण्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मी एक सिक्रेट फॉर्म्युला जो ॲक्चुअली अनुभवानं माझ्याकडं 4-5 वर्षापासून आलेला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबतच माझा जो काही नंबर मुलाचा लागलेला आहे 2021 वर्षी, मी काय केलं होतं म्हणजे माझ्या फॉर्म भरताना मी किती ॲप्लिकेशन्समध्ये शाळा निवडल्या होत्या, त्यामुळं माझा नंबर लागलेला आहे पाल्याचा. हेही सगळं सविस्तर मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत पोहोचवा ज्यांचे पाल्य 19, 20, 21 मध्ये जन्मले असतील. त्यांनाही आर-टी सारख्या योजनेचा फायदा होईल आणि त्यांचे 8 ते 10 लाख रुपये वाचतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो आर-टी प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्या टप्प्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाली. माझी पालकांना विनंती आहे, गडबड करू नका. आता शाळा किती निवडायच्या ह्या विषयावरती बोलायचं झालं तर तिसरा पेज आहे. पहिल्या पेजवरती पाल्याची पूर्ण रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिलं पान उघडेल. त्यामध्ये पाल्याचं पूर्ण माहिती भरायची. त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, त्याचा पत्ता, Google मॅपवरती जाऊन टॅग करायचं तुमचं घर. हे झाल्यानंतर दुसऱ्या पेजवरती त्याचं ऑटोमॅटिक वर्ग दाखवेल. म्हणजे वयाच्या हिशोबानं वर्ग दाखवेल. त्याच्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे का डॉक्युमेंट्समध्ये, बर्थ सर्टिफिकेट आहे का, ॲड्रेस प्रूफ आहे का, हे येस नो करायचं आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पानावर यायचं. आता तिसरा पान सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला 4-3 ऑप्शन्स असतात. पहिल्या ऑप्शनमध्ये बिलो 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या आतल्या किती शाळा आहेत, 1 किलोमीटरच्या आतल्या ह्याच्यावरती क्लिक केला टॅबवरती, की 1 किलोमीटरच्या आत तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत आर-टी मार्फत नोंदणी असलेल्या खाजगी शाळा किती आहे त्याची यादी येते. त्याच्यानंतर तसंच दुसरं आहे 1 ते 3 किलोमीटर म्हणजे 1च्या नंतर आणि 3च्या मध्ये किती शाळा आहेत. या 2 किलोमीटरच्या अंतरात किती शाळा आहेत त्याची वेगळी यादी येते आणि अबोव्ह 3 किलोमीटर्स 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती किती शाळा आहेत तशी यादी येते. मग आता इथंच खरा गेम आहे आणि थोडंसं माइंड गेमनं तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून जर केलात, तर यामध्ये लागण्याचे चान्सेस वाढू शकतात. तर काय आहे त्यामध्ये जर समजा 1 किलोमीटरच्या आत आर-टीचं लॉटरी सिस्टम काय सांगते, की जितकं शाळा जवळ असेल, तितकं जास्त लागण्याचे चान्सेस आहेत. 100% नाही, चान्सेस वाढतात तुमचे. त्यामुळे 1 किलोमीटरच्या आत ज्या शाळा आहेत, समजा 10 शाळा आहेत आणि त्यापैकी तुम्हाला 4 शाळा ओके वाटतात. म्हणजे एक तर आहे जी पसंतीचीच आहे आणि बाकीच्या 3 पण ठीक आहे, लागला तरी हरकत नाही. तर अशा वेळेस तुम्ही 4ही शाळा पहिल्या ह्याच्यातनं निवडा. त्याच्यानंतर 2 किलोमीटर, 3 किलोमीटरच्या आत गेलात, तिथेही 2-3 शाळा आहेत. तुम्हाला वाटतं, की यार हेही लागल्या तर हरकतच नाहीये, कारण चांगली शाळा आहे. तर तिथल्याही 3 शाळा निवडू शकता. अबोव्ह 3 किलोमीटर्समध्ये काही शाळा दिसत असतील आणि तुम्हाला वाटत असेल, की इच्छुक असेल तुमची शाळा तर निवडा, नसेल तर निवडू नका. मॅक्सिमम तुम्ही 9, 10, 11, 12 कितीही ऑप्शन्स देऊ शकता. त्याला बंधन नाहीये. परंतु कोणत्या रखान्यामध्ये किती ऑप्शन्स देतायत हे महत्वाचं आहे. परत एकदा येऊया. 1 किलोमीटरच्या आत जर समजा तुम्हाला हवी असलेली एकच शाळा असेल, तर एकच शाळा निवडा. 1 ते 3 किलोमीटरच्या आत हवी असलेली एकच शाळा असेल, तर एकच निवडा आणि 3 पेक्षा जास्त नसेल तर सोडून द्या. 3 पेक्षा जास्त हे केवळ ग्रामीण भागात म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी ज्या शाळा आहेत किंवा सिटीच्या बाहेर शाळा आहेत, त्यांच्यासाठीच हे ऑप्शन म्हणजे फायद्याचं असतं. सिटीमध्येचा ऑप्शन विसरून जा. त्यामुळे जर तुमच्याकडं 1 किलोमीटरच्या आत 2 शाळा असतील, तर दोन्ही निवडा आणि 1 ते 3 असतील, तर त्याही निवडा. परंतु जर का तुम्हाला इच्छुक असलेली शाळा घरापासून 1 किलोमीटरच्या आत नसेल आणि 1 ते 3 किलोमीटरच्या आत दिसत असेल आणि केवळ एकच शाळा असेल, तर एकच शाळा निवडा. आणि जर का त्यामध्ये 1 ते 3 मध्ये पण तुम्हाला आणखीन ओके, आणखीन एखाद 2 शाळा असतील, तर सेफ साइड म्हणून तुम्हाला जर खात्री असेल, की ठीक आहे, जर नाही लागला जी इच्छुक शाळा आहे तिथं, तर मी या शाळेत पण ॲडमिशन आमचं घ्यायची तयारी आहे. तरच ती शाळा निवडा. अन्यथा एकच शाळा द्या आणि एकच शाळा द्या 3 किलोमीटरच्या आतली. त्यासोबतच जर समजा तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतली एकच शाळा पाहिजे, 3 किलोमीटरच्या आतली नकोच आहे, तर काहीही हरकत नाहीये, एकच शाळा द्या. आता यामधलं सिक्रेट सांगतो. सिक्रेट इतकंच आहे, की तुमची पसंती काय आहे? म्हणजे तुमच्या पसंतीची शाळा 1 किलोमीटरमध्ये येत असेल, एकच असेल किंवा 2 असतील, तर तेवढ्याच निवडा. तिथं किती शाळा आहेत? काय म्हणजे किती संख्या आहे याच्यावरती तुमचं काही अवलंबून नाहीये. 1 किलोमीटरच्या आत आम्हाला 15 शाळा दिसतायत. पण तुम्हाला किती 15 पसंत असतील 15 नंबर द्या. आता पसंती कशावरती आहे हेही तितकंच महत्वाचं आहे, की ती शाळा कुठल्या मीडियमची आहे. म्हणजे मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे.
कुठला बोर्ड आहे, सीबीएसई बोर्ड आहे, एचएससी बोर्ड आहे, कितव्या वर्गापर्यंत आहे, म्हणजे 1ली ते 7वी आहे की 1ली ते 8वी आहे की 1ली ते 10वी आहे. कारण जर 1ली ते 10वी असेल तर तुम्हाला 8वी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे आणि 2 वर्ष तुम्हाला फीस भरायची आहे. जर तोच वर्ग 4थी पर्यंतची शाळा असेल, तुमच्या पसंतीची असेल, पण 4थी पर्यंतची असेल, तर उपयोगच काय? 4 वर्षानंतर तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. त्यामुळे पसंती ठेवताना घराच्या शेजारचं तर बघाच, सोबतच ती शाळा कोणत्या मीडियमची आहे, कोणतं पॅटर्न बोर्ड कोणतं आहे आणि वर्ग किती आहेत हेही बघा. या सगळ्या गोष्टीची खातरजमा झाल्यानंतर जर तुमची पसंती कायम राहिली, तर तीच फक्त शाळा निवडा. जर तुम्ही मला विचाराल, की मी काय केलं होतं, तर माझ्या घरापासून 3 किलोमीटरच्या आतली ही शाळा होती. 1 किलोमीटरच्या आत येत नव्हती, 3 किलोमीटरच्या आत येत होती. मी केवळ एकच शाळा निवडली होती आणि त्यातच नंबर लागला होता. तर असंही आहे, एक शाळा निवडली तरी नंबर लागतो आणि जर तुम्हाला थोडंसं चान्सेस घ्यायचे नाहीयेत, की बाबा दुसऱ्या पण 2-3 ठीकच आहेत. आम्हाला कसं आहे, शिक्षण भागलेलं आहे, कुठेही शिक्षण असणारच आहे. तर आम्हाला चालतं, दुसऱ्या पण शाळेत चालतं. चालतंवाल्या पण शाळा असतील तर निवडून ठेवा. तुम्हाला जी खात्री आहे. कारण होतं काय, एकच शाळा निवडली, फॉर्म सबमिट झाला, मग कुठेतरी मनात बेचैनी असते. अरे यार, अजून ती पण शाळा चांगली आहे. 2-3 शाळेचा ऑप्शन द्यायला पाहिजे होतं. एकदा नाही लागलं तर दुसऱ्यात तर लागेल, दुसऱ्यात नाही लागलं तिसऱ्यात तर लागेल. मग ही हुरहुर मनात राहिली तर परत तुम्ही फॉर्म डिलीट करायच्या भानगडीत पडवायला आणि त्याला वेळही जाईल, कदाचित होणार पण नाही आणि मग तुम्हाला परत तेच कॉन्फिडन्स तुमचा कमी होत राहील. तर असं न होण्यासाठीच ही तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत सांगण्याचा प्रयत्न आहे, की तुमची पसंती आणि त्या पसंतीसाठी जो पॅरामीटर्स मी सांगितले ते एक निवडा, अनेक निवडा. त्याचा तुमच्या पसंतीवरच आहे. त्याचा लागण्याशी काही संदर्भ नाहीये. आता लॉटरी सिस्टम्स कशी काम करते ही तर आपल्याला माहितीच आहे. फक्त ॲप्लिकेशन नंबरवरती आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या आत किती अर्ज आलेले आहेत त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरमधनं अगोदर निवडलं जाईल. 1 ते 3 किलोमीटरच्या आत किती जर ॲप्लिकेशन्स आले त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरवरनं नंतर निवडलं जाईल. त्यामुळे फक्त ॲप्लिकेशन नंबर्सच आहेत आणि तुमचे चान्सेस जितके जवळ तुम्ही शाळेचे असताल तितके जास्त आहेत. त्यामुळे जेवढ्या 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा पसंतीच्या ओके, ओके तर पूर्णच भरून टाका. नसेल पसंत तर बिलकुल नका देऊ. डायरेक्ट 1 ते 3 किलोमीटरमध्ये मी जे दिलंय ते करून द्या. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्या संदर्भात किंवा फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तुम्हाला, तर कृपा करून माझा एक WhatsApp ग्रुप आहे. तो पेड WhatsApp ग्रुप आहे. त्याचं ₹100 शुल्क आहे. तुमची इच्छा असेल तर त्याच्यावरती क्लिक करून जॉइन करून घ्या. ₹100 पे करायचे आणि ते जॉइन करायचंय. फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना काय-काय चुका होतात, कागदपत्र कोणकोणती लागतात, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण त्या ग्रुपमध्ये करतो. वन ऑन वन तुम्ही मला विचारू शकता आणि जर का एखाद्याला घरापासनं म्हणजे घरात फॉर्म भरण्याची सोय नसेल, तुम्हाला बाहेर जाऊनच फॉर्म भरावा लागत असेल आणि तुमच्या एरियामध्ये एखादा सायबर कॅफेवाला अनुभवी नसेल, तर तुम्ही मला सांगा. मी तुमचा फॉर्म भरून द्यायला तयार आहे. त्याचं जे काही शुल्क असणार आहे मात्र ₹250 ते ₹300 ते तुम्ही भरू शकता आणि तो फॉर्म मी तुम्हाला भरून देईन. तर ही होती माहिती. शाळा किती निवडायच्या त्याच्या मागचं सिक्रेट आणि मी काय केलं होतं. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भात जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.